नमस्कार मित्रांनो, परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या ॲफोर्डेबल होम चॅनलमध्ये. आणि मी आज घेऊन आलेले तुमच्यासाठी सिडकोचा एक भव्य प्रोजेक्ट जो लोकेशन आहे खारघरमध्ये आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे तक्षशिला हाईट्स सेक्टर 14. तर चला मित्रांनो, आपण या प्रकल्पाबद्दल सर्व काही डिटेल्स जाणून घेऊया. तुम्हाला तसं माहीतच आहे की खारघर हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं. तसेच बेलापूर ते पेंधर ही मेट्रो सेवा सुरळीतपणे चालू आहे. लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि या प्रकल्पापासून मेट्रो स्टेशन अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर. तसंच नॅशनल हायवे पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा पण 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच रिलायन्स डिजिटल जवळच आहे. डेली गरजांसाठी डीमार्ट जवळच आहे, म्हणजे 200 मीटरच्या अंतरावरती आहे या प्रकल्पापासून. आणि खारघर गाव मेट्रो स्टेशन हे प्रकल्पापासून खूप जवळ आहे. हे पहा मित्रांनो, मी मेट्रो स्टेशनमधून हा व्हिडिओ काढलेला आहे. ही साईट आहे तक्षशिला हाईट्स नावाची आणि हे समोर डीमार्ट दिसत आहे, म्हणजे दोन्हीही खूप जवळ आहे. हा प्रकल्प खूप प्रॉमिनंट प्लेसवरती आहे. ह्या प्रकल्पाची कंप्लिशन डेट जी आहे ती 30 एप्रिल 2028 अशी आहे. पहा मित्रांनो, सिडकोने हे खूप चांगल्या पद्धतीचं काम करायला सुरुवात केलेली आहे. खाली पोडियम पार्किंग ठेवलेलं आहे, बेसमेंट प्लस पोडियम पार्किंग, म्हणजे पार्किंगची सुद्धा लोकांना इथे कमतरता भासू नये यासाठी यांनी पूर्व नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आता सध्याला पेंटिंगचं काम जोरात चालू आहे. पहा, एप्रिल 2028ला पोझिशन देणार आहेत, पण त्यापूर्वी ती डेट एक्सटेंड होऊ नये आणि लोकांना पोझिशनसाठी वेळ लागू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली गेलेली आहे सिडकोकडून. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो होतो बेलापूर ते पेंधर ही मेट्रो सुरळीतपणे चालू आहे. तर ती पहा मेट्रो चाललेली आहे पेंधरकडे आणि आता आपण जाणार आहोत प्रकल्प साईटवरती. तर चला, ही पहा आपण साईटवरती पोहोचलेलो आहे. आपण गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे संपूर्ण आपल्यासमोर असं दिसतं आहे. हे पहा, मधला जो पॅसेज आहे तो पूर्ण त्यांनी ॲम्युनिटीजसाठी ठेवलेला आहे आणि टोटल इन्व्हेंटरी आहे 293 1 BHKचा. तर हे पहा मित्रांनो, खूप प्रशस्त आणि खूप सुंदर असा लेआउट आहे. म्हणजे सिडकोचं नियोजन इतकं चांगलं आहे की प्रत्येक फ्लॅटधारकाला मोकळा श्वास, मोकळी हवा आणि खूप सारा सूर्यप्रकाश उजेड आतमध्ये येईल असं नियोजन केलेलं आहे. आणि जवळच हे पहा, मी वरून तुम्हाला दाखवतो आहे की हे मेट्रोचं खारघर गावचं स्टेशन आहे. तर चला, आपण आता सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत जागेवरती, ज्याचा कार्पेट एरिया आहे 322 स्क्वेअर फीट, म्हणजे 27.10 ते 27.12 स्क्वेअर मीटर ॲप्रॉक्सिमेटली. तर चला मित्रांनो, आपण आता सॅम्पल फ्लॅट बघूया. तर हा आहे हॉल. खूप सुंदर असा हॉल आहे मित्रांनो. आणि विंडोच्या खाली ही जागा नाही सोडायला पाहिजे, विंडो प्लेन द्यायला पाहिजे. तसंच 2 फुटाचा हा छज्जा दिलेला आहे, त्याला आपण कवर करू शकतो. हा आहे किचन. किचनमध्ये फ्रीजसाठी जागा ठेवलेली आहे, रेफ्रिजरेटर ठेवण्यासाठी जागा ठेवलेली आहे मित्रांनो. दोन्ही साईडला ओटा केलेला आहे जेणेकरून गृहिणीला जास्त सामान ठेवता येईल. वरती पण पोटमाळा केलेला आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत बेडरूमकडे. तर हा बाहेरच्या साईडला वॉश बेसिन ठेवलेलं आहे छोटंसं, जेणेकरून हात धुण्यासाठी वगैरे कामाला येईल. तर चला, आपण आता बेडरूम बघूया. बेडरूम पण खूप छान आहे. फायर सिस्टम सगळ्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये सगळीकडे फायर सिस्टम लावलेली आहे. आता इथे पण यांनी काय केलेलं आहे, विंडोला खाली का जागा ठेवली, हे सिडकोचं का प्लॅनिंग असं हे मला कळालं नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. वरती पोटमाळा ठेवला ठीक आहे, वरती सामान ठेवता येतं वगैरे, तर विंडो खाली फ्लॅटला लागून घेतली पाहिजे. हे पहा, फायर सिस्टम आहे. इथे पण आतमध्ये पोटमाळा आहे. ही खूप चांगली सिस्टम आहे पोटमाळा ठेवणं. काय छान आहे का? सिडकोचा 1 BHK फ्लॅट कसा आहे? छान आहे ना. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर विचारा, त्याचं उत्तर मी नक्की देईन. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हो, शेअर पण जरूर करा, कारण सिडको आणि म्हाडा संदर्भात सर्व माहिती मी या चॅनलवरती देत असतो. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.